तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार येथील भारत गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्राहकांना भर उन्हात केवायसी साठी रांगा लावाव्या लागत असल्याचे वृत्त MCN न्यूज मराठीने प्रसिद्ध केले होते। या बातमीची प्रशासनाने आणि गॅस एजन्सीने गंभीर दखल घेतली असून आता गॅस धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। MCN न्यूजवर बातमी लागताच झोपेचे सोंग घेतलेली गॅस एजन्सी आणि प्रशासन गडबडून जागे झाले। बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एजन्सीने आपल्या कार्यपद्धतीत मोठा बदल केला। आता ग्रामीण भागातील नागरिकांना केवायसी किंवा गॅस बुकिंगसाठी लोणार शहरात येण्याची आवश्यकता उरलेली नाही। शिवशंकर भारत गॅस एजन्सीचे मालक सुदाम जाधव आणि स्थानिक तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार आता खेडेगावातच गॅस बुकिंग, मोबाईल अपडेट आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। या संदर्भातील अधिकृत संदेश व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गॅसधारकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे। वृद्ध आणि महिलांना मोठा दिलासा। या निर्णयामुळे कडाक्याच्या उन्हात रांगेत उभ्या राहणाऱ्या वृद्ध महिला आणि ग्रामीण भागातील ग्राहकांची पायपीट थांबली आहे। MCN न्यूजने जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे सर्व स्तरातून चॅनलचे आभार मानले जात असून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। लोणार मेहकर तालुक्यामध्ये गॅसची कृत्रिम टंचाई दाखवली गेली। लोकांना अक्षरशः हैराण करून सोडलं या गॅस एजन्सीवाल्यांनी। मी धन्यवाद देतो MCN न्यूज चॅनलला, त्याचे संपादक राजू वाडे आणि पत्रकार भूषण शेट्टे यांना, की ज्यांनी या गहन प्रश्नावर आवाज उचलला आणि आज घडीला पूर्ण तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये कुठेही जर गॅस हवा असेल तर ऑनलाईन बुकिंग करा आणि ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुमची KYC होणं गरजेची होती। पण या लोकांनी KYCच केली नाही। पण या MCN न्यूज चॅनलनी जेव्हा आवाज उचलला तर आता गडबडून जागे झाले आणि KYC करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच सर्वसामान्य माणसाला, त्या सर्वसामान्य माणसाची किती पिळवणूक होते, त्याला किती पिळलं जातं, किती त्रास दिला जातो हे यातून कळतं। आणि म्हणून आज शासन प्रशासन या बातमीमुळं MCN न्यूज चॅनलच्या शासन प्रशासन आणि सगळे गॅस एजन्स्या खडबडून जाग्या झाल्या ना, आता गावागावी जाऊन, खेड्यापाडी जाऊन ते KYC करायला सुरुवात केलेली आणि याचं श्रेय जात आहे MCN न्यूज चॅनलला आणि त्याचे संपादक राजेंद्रजी वाडे यांना। जय महाराष्ट्र। मी डॉक्टर गोपाल बशिरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। MCN न्यूज लाईव्ह चॅनलने गॅस एजन्सीमध्ये गॅसचा मुबलक साठा असताना गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या 2 ते 4 दिवसापासून भरउन्हात वृद्ध महिला यांचे रांगा लागल्या होत्या, त्याबाबत बातमी प्रकाशित केली आणि बातमी प्रकाशित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे घडले त्याबाबत तुमचं मत काय? मुळात असं आहे की MCN न्यूज जे चॅनल आहे त्याचा मी रोज त्या चॅनलला भेट देऊन वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो। त्या चॅनलवर येणाऱ्या ज्या समाजोपयोगी ज्या बातम्या असतात किंवा जो समाजासाठी ज्या आवाज उठून ज्या बातम्या उचलल्या जातात, त्या अन्यायाविरोधात जे बातम्या लावल्या जातात, या संदर्भात मी त्याचा कायम वाचक आणि तुमच्या जो यूट्यूबवर असलेला जो MCN न्यूजचा जो यूट्यूबचा चॅनल आहे त्याला वेळोवेळी मी बघत असतो। ती बातमी बघत असतानाच मी गॅस वितरणासंदर्भात, त्यांच्या ढिसाळ कारभारासंदर्भात मी ती बातमी पाहिलेली होती आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून योग्य या 2 ते 3 दिवसात योग्य पुरवठा झाल्याची मला वेगवेगळ्या समाजमाध्यमावरून आणि व्हॉट्सअपवर येणाऱ्या त्यांच्या सूचनावरून कळालेलं आहे। MCN न्यूजच्या बातमीमुळं सर्वसामान्य माणसास गॅस मिळणं सोपं झालं, याबद्दल मी आनंद व्यक्त करत आहे आणि समाधानही आहे। या MCN न्यूजच्या माध्यमातून जो आवाज उठवला गेला, मला हेच सांगायचं की इथून पुढं जे गॅस वितरण होणार आहे त्याच्यावर महसूल प्रशासन असो अथवा गॅस वितरक असो यांनी योग्य ती उपाययोजना करून आणि योग्य तो नियोजन करून त्या गॅस वितरणामध्ये सेंट्रलाइज असं कुठली गोष्ट होणार नाही आणि प्रत्येक गाव खेड्यात त्यांना गॅस मिळेल, त्यांची KYC होईल आणि गॅसचा कुठेही काळा बाजार, साठे बाजार होणार नाही, याच्यावर योग्य ती खबरदारी घेऊन इथून पुढे असाच सुरळीत जे वितरण आहे ते केलं पाहिजे।
आणि या युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येक गरजू माणसास गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. आणि मी नागरिकांनाही की अशा प्रकारे आवाहन करू इच्छितो की त्यांनाही या युद्धजन्य परिस्थितीत देशावर आलेले जे आपल्या देशावर आले वितरणासंदर्भात जे संकट आहे याच्यातून आपण योग्य तो गॅसचा वापर हा योग्य ठिकाणी आणि कसा अडचणीच्या याच्यात कसा तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा करता येईल आणि आपल्याला देश स्तरावर कशी आपण मदत करू शकू याच्यावर लक्ष देऊन गॅसचा कुठेही साठा करू नये अथवा व्यावसायिक असतील त्यांनी योग्य प्रकारे नियोजन करून जो घरगुती गॅस आहे त्याचा काळाबाजार करू नये. म्हणजे सर्वसामान्य माणसांना रोजच्या जो जीवन उपयोगी जो जेवण बनवण्यासाठी असेल अथवा वेगवेगळ्या जो त्याचा जो युटिलायझेशन असेल त्याच्यासाठी त्या गॅसचं पूर्ण वापर करता येईल हेच मला या संदर्भात प्रतिक्रिया देणे.